सो हे गाइस, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग एकदम झकास असणार आहे, कारण की मी चाललो गरबा खेळायला आणि आपला आउटफिट असं आहे म्हणजे जस्ट बघायला. आणि भावाला मी येडा बनवला, फुल नटून आलाय. भाईचा बर्थडे तर आहेच, चल ठीक आहे. भावाला बोलू आज गरबा खेळायचा आहे, लवकर एकदम रेडी बिडी होऊन. आणि भाऊ आलाय. कसं वाटलं एप्रिल फुल भाऊ बर्थडे गिफ्ट? सो आता मी ब्लॉग करेल, तू खेळ जरा. मला येत नाही भावा गरबा. चेंज करून ये जा. चेंज नाही. हार्दिक शुभेच्छा, कायम खुश राहा, गाणी बनव. आणि मी पण लांब राहणार. हीच माझी आउटफिट, असंच खेळतो. चेंज कर चेंज कर. कपडेच नाहीत. अरे काय प्रॉब्लेम, जा ना पॅन्ट शर्ट घालून जा पटकन जा. पॅन्ट शर्ट पागल आहे का? मला गिफ्ट बर्थडेचा गिफ्ट जा, चेंज करून ये जा. नको चला आता पुढे भेटतो, बघूया काय आपलं सीन वगैरे. जरा बघूया पुढे जाऊन कसं काय विषय वगैरे नाही कसा. तर मित्रांनो, ह्याने ना मला एवढी जबरदस्ती केली ना की भाई, म्हणजे मी एकदा एवढा अनकम्फर्टेबल आहे ना, कधी जास्त घालत नाही जीन्स आणि शर्ट वगैरे. पण ह्याच्यामुळे ह्याने आज मला जीन्स आणि शर्ट घालायला लावले जबरदस्ती. चला काय नाही, आता चाललो आपण जरा एन्जॉय करू. मी तर खेळणार नाही आज, म्हणजे मला येतच नाही. पहिली गोष्ट म्हणजे आपला भाऊ खेळणार आणि मी बघणार, आणि कसं खेळतो कसं नाही ते मी शिकणार, आणि मग ट्राय करणार पुढे जाऊन. येस, उद्या डायरेक्ट डोंबिवलीला फर्स्ट ट्राय. ठीक आहे, चल आता जरा जाऊया. कुठे जायचं? हो, गाडी हवी चालले. ए जरा जोरात खेळ.
हा जो तुम्ही सीन बघताय ना तो आहे डे 2चा. पण तुम्ही बोलाल डे 2 कसा, कपडे तर तेच आहेत. हा, कारण की मी तर काय खेळलो नाही गरबा, आणि जस्ट मी घातले, गेलो, उभा राहिलो आणि आलो. सो बोललो हे उद्या घालतो, उद्या तर जायचं आपल्याला. सो आज आपला सडन प्लॅन झालेला आहे. आपण मूवीला झालो, दशावतार मराठी मूवी आहे आणि रिअल स्टोरी म्हणजे रिअल घटनावरती आधारित आहे. बघूया आता कसं काय. पाऊस पण खूप आहे. माझा ॲक्च्युली मूड ऑफ होता. आज बोललो आज बाईक चालू आहे, तिथे जाऊया लांब, पण आज पाऊस पण आहे. सो जाता येणार नाही. तर मी आता विचार केला आहे की आपण दशावतार मूवीला जाऊया. 10:55 आणि वाजले आता 10 वाजले. सो आता आपण निघूया आणि भेटूया डायरेक्ट पुढे मला पीव्हीआर मॉल. सो मित्रांनो आता आपण पूर्ण गिअर अप झालेलो आहे. पाऊस आहे बाहेर, सो रेनकोट घातलं आहे आणि आता आपण चाललो डायरेक्ट गाडीवर. आता तुम्ही विदाऊट व्हॉइस सिनेमॅटिक शॉट्स बघा बाईकवरचे आणि डायरेक्ट भेटू तुम्हाला पीव्हीआर मॉलमध्ये. तर चला मंडळी, निघूया आता. सो गाईज आता आपण आलेलो आहोत पलावामध्ये. तुम्ही बघू शकता पलावाचं समोर नाव आहे. पोरं आता गरबा बिचारे आता रनिंग करत आहेत आणि आता आपण पलाव मॉलमध्ये आलेलो आहे भावांनो, आणि परफेक्ट टायमावर आले, परफेक्ट टायमावर. सो आता आपण जाऊया आणि तिकीट काढूया रापचिपमध्ये. खल्लास पटपट तिकीट काढू आणि गपचूप जाऊया मूवीला. कॅथलॉन थांबा साफ करतो इथे. यो मग बॉय आता फक्त आवाज आहे का भावांना, आवाज आहे का? ₹50 पार्किंग खाली आहे का? गाईज आवाज आहे का? आवाज इथेच आपण जवळपास कुठेतरी, जेणेकरून आपल्याला बाहेर निघता येईल पटपट. मित्रांनो तुमचा भाऊ आता इथे एकटा मचवणार आहे. भावांनो आलोय आता मी पलाव मॉलला. बाईक वगैरे पार्क केले ते बघा मागे, आणि आता आपण 15 मिनटं लवकर पोचलोय. अपेक्षा नव्हती की लवकर पोचू, पण पोचलोय. चला आता दाखवतो मला पुढे कसं काय. आणि मेरे बच्ची के दिल में आता शोध बघू एकदम कडकमध्ये. भावाने लिफ्ट थांबवले आपल्यासाठी. चाललोय आता. 10:55चा शो आहे. सर्व ओलं आलं एकदम. बघूया. सो गाईज आता पूर्ण मॉल एम्प्टी आहे बिकॉज ऑफ सॅटर्डे तर आहेच, पण पाऊस पण आहे तेवढा. सो कोण यायला मागितलं नाही कोणी. आणि आता आपण चाललो आहे. अरे बापरे, जाऊ दे, प्रायव्हसी भंग नको. सो आता असं मॉल पूर्ण एम्प्टी आहे, म्हणजे तेवढं नाही जसं हवा होता. सो आता चला आता आपण शोची तिकीट बघूया आणि शोला जाऊया. आता ॲडव्हर्टाईज वगैरे चालू आलेले आहे. आता जरा बघूया पब्लिक इथे. इथे कोणच नाही पब्लिक रे. कोण मीन्स आहेत म्हणजे थोडेफार 10-12 पब्लिक आहे फक्त पूर्ण ह्याच्यामध्ये, दिसणार नाही. आता पण आलो आहे. चला आपली सीट बघूया.
तू सोवण वसरची कन्या होय बघो हा आता भावानो पिक्चर मध्ये ना मध्यंतर पर्यंत म्हणजे सर्व ठीक असतं, पण जेव्हा मध्यंतर होईचा टाइम येतो ना तसं जवळ जवळ तसं अचानक एक सीन आहे म्हणजे भाई अनएक्सपेक्टेड, त्याच्यानंतर मध्यंतर होतं. आता बघूया की पुढे काय होईल भाई. इंटरेस्टिंग आहे. मला माझ्या गावाची आठवण आली, तिथे असे दशावतार होत राहतात गावामध्ये. सो चला पुढे बघूया अजून आता काय सीन आहे. म्हणजे भाई मध्यंतरचा सीन तर एकदम डेंजर होता, अनएक्सपेक्टेड होता. सो आता मला अजून इंटरेस्ट आलं की पुढे काय होणार आहे बघायला. सो लेट्स सी, बघूया पुढे काय होत आहे. चिल में दिल एकदम आरामात. कमी पब्लिक आहे मराठी पिक्चरला, म्हणजे असं कोण नसतंच, पण चांगलं आहे ॲक्च्युली. गाइस इट्स अन अमेझिंग मूवी यार, भारी मूवी एकदम कडक. चला तर बाहेर जातो, फ्रेश होतो आणि मला भेटतो लगेच पार्किंगमध्ये. सो गाइस तुमच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही असा काही पिक्चर होता दशावतार. चांगली नाईस स्टोरी होती, चांगली स्टोरी म्हणजे भाई बघण्यासारखा पिक्चर आहे. माहिती नाही पब्लिक एवढी का कमी आहे भाई, डिझर्विंग होतं. मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला आवडला असेल. आपण गरबा पण एन्जॉय केला, मूवी पण एन्जॉय केली 2 दिवसात, आणि आता आपण निघालोय. आपली गाडी आता कोल्ड स्टार्ट मारले आणि चला आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांमध्ये. असे अमेझिंग ब्लॉग्स येत राहतील पुढे पण. आता आपण निघतोय, ठीक आहे. बाय बाय, टेक केअर, सी यू अगेन लवकरच.